अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावे, जेणेकरून नवीन व्हिडिओ जेव्हा कधी पण मी बनवेन सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये येईल. आपल्या चॅनलवर सणवारांची माहिती, रांगोळीचे व्हिडिओज, मेहंदीचे व्हिडिओज, काही छोटे मोठे उपाय असतात, आवर्जून बघावे. तर उद्या आहे गुरुवार, श्री स्वामी समर्थ महाराजांचा आवडता वार, माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानला समर्पित गुरुवार आणि आपल्या सर्वांचा पण आवडता वार आणि त्यात अधिक महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि गुरुपुष्यामृत योग पण आला आहे. गुरुपुष्यामृत योग बघा, पहाटे अगदी 5:26 ते उत्तर रात्री 2:49 आहे. थोडक्यात काय तर आपल्याला दिवसभर गुरुपुष्यामृत योग आहे. आपल्याला भरपूर सेवा करायची आहे, जशी जमेल तशी. गुरुपुष अमृत व योगावर केलेली सेवेचं फळ आणि त्यात अधिक महिन्यामध्ये हा योग आला आहे, तर केलेलं सेवेचं फळ आपल्याला अधिक पटाने पुण्य देऊन जातो. उद्या आहे गुरुवार 21 तारीख 2026. खरं तर गुरुपुष अमृत योगावर आपल्याला फुलवातीची सेवा करायची असते. काही वस्तू खरेदी करायचं असतात, जसे की सोनं असो, चांदी असो. हे सोनं चांदी नाही खरेदी करू शकलात तरी असं म्हणतात की माता लक्ष्मीला समर्पित जे की नवीन झाडणी असो किंवा धने, जरी वस्तू खरेदी नाही करणं झालं तरी हरकत नाही. आपल्याला जास्तीत जास्त सेवेवर भर द्यायचा आहे. चला तर आपण बघूयात सेवा कोणकोणती करायची आहे. सगळ्यात आधी तर आपल्याला लवकर उठायचं आहे. उद्या गुरुवारी आपलं घर वगैरे स्वच्छ करून, अंगण वगैरे स्वच्छ करून, आपला उंबरठा स्वच्छ करून हळदीचं लेपन करायचं आहे. घरामध्ये सगळीकडे गोमूत्र किंवा गंगाजल छिडकायचं आहे. आपल्या उंबरठ्यावर स्वस्तिक काढायचं, गाईचे पावलं, माता लक्ष्मीचे पावलं आणि उंबरठ्याच्या दोन्ही बाजूस आपल्याला स्वस्तिक आणि ओम काढायचं आणि त्याचसोबत आपल्याला दोन्ही बाजूला दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे. दिवा तुम्ही गाईच्या तुपाचं पण करू शकता किंवा तेलाचं केलं तरी हरकत नाही. धूप दीप ओवाळायचं आहे आपल्या उंबरठ्याला. आपला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून त्याच्यावर पण स्वस्तिक काढायचं आहे आपल्याला. ही सगळी सेवा आपल्याला पहाटे लवकर करून घ्यायची आहे. हे सर्व झाल्यावर आपल्याला आपल्या देवघरामध्ये आपल्या देवांची पूजा करायची आहे. महाराजांची मूर्ती असेल तर उत्तमच. आपल्याला महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा. मूर्ती नसेल, फोटो असले तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आणि फोटोसमोर बसून आपल्याला पुरुषसूक्त, स्त्रीसूक्त, महाराजांचे 108 नावं किंवा तारक मंत्र किंवा 108 वेळा श्री स्वामी समर्थ असं म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर आपल्याला विष्णू भगवानची पूजा तर करायचीच आहे. अधिक मास चालू आहे म्हणून रोज आपल्याला विष्णू सहस्र नामाचे किंवा विष्णू सहस्र 108 नामावली किंवा 1000 नामावली आपल्याला पठण किंवा श्रवण करायचं आहे. नसेल जमेत तर ओम नमो भगवते वासुदेवायचा पण आपण हा जप 108 वेळा करू शकतो. पण आपल्याला हा महिना पूर्ण विष्णू भगवानची सेवा करायची आहे, माता लक्ष्मीची सेवेसोबत. आपल्याला स्वामी चरित्र सारामृत पठण करायचं आहे. एका बैठकीमध्ये केलं तर उत्तमच. नसेल जमेत तर लहान बाळ असेल, जमत नाही तर टप्प्याटप्प्याने पण तुम्ही करू शकता, हरकत नाही. 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. 11 वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे. आणि गुरुपुष्यामृत योग आहे. आपल्याला माता लक्ष्मी भगवान विष्णूसाठी आपल्याला 11 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे, जे की संस्कृतमध्ये आहे, लहान आहे. 8व्या ओवीपर्यंतच म्हणायचं आपल्याला. 11व्या वेळी पूर्ण फलश्रुतीसहित म्हणायचं आहे. तसंच 11 वेळास श्रीसुक्त म्हणायचं आहे. श्रीसुक्त नसेल जमेत तर मोबाईलवर ऐकू शकता किंवा महालक्ष्मी अष्टक आहे, खूप सुंदर आहे, अगदी लहान आहे, ते पण तुम्ही 11 वेळा म्हणू शकता. आता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये विष्णू गायत्री मंत्र आहे, लक्ष्मी गायत्री मंत्र आहे. ह्याची आपल्याला 108 वेळा एक माळ करायची आहे. नवर्ण मंत्र जे की आपल्या कुलदेवीला समर्पित आहे. आपली कुठली पण कुलदेवी असो, नवर्ण मंत्राचा जप केल्याने तिच्या चरणी अर्पण होतं. नवर्ण मंत्राची आपल्याला 108 वेळा जप करायचंच आहे. आता सेवा तर खूप मोठी आहे, पण आपल्याला आशीर्वाद पण
ह्याचं पुन्हा पण खूप कितीतरी पटीनं आपल्याला मिळेल. कारण की हा असा गुरुपुषामृत योग आणि अधिक मास असं खूप कमी येते. असं आलेली सुवर्ण संधीला आपल्याला सोनं करून घ्यायचं आहे, सोडायचं नाही. कारण की असं म्हणता विशिष्ट दिवशी विशिष्ट सेवा केल्याने आपल्याला विशिष्ट फळाची प्राप्ती होते. आपल्यापाशी वेळ नाही, धावपळीचं जिंदगी आहे, बाळ आहे, नोकरी आहे, सगळं मान्य आहे. जरी इतकी सेवा तुमच्याकडून नाही जमली तरी कमीत कमी जे कुठली पण सेवा सांगितली आहे, कमीत कमी एक वेळा तरी सर्व सेवा करा. कारण की काही नाही केल्यापरता काहीतरी केलोत म्हणून आपल्याला पण समाधान वाटते. आणि सेवा करून झाल्यानंतर एकदा नक्कीच महाराजांचा मूर्ती असो, फोटो असो त्यांच्याकडे बघा. एकरूप होऊन शांत मनाने बघा, किती छान प्रसन्न वाटते आपल्याला देखील आणि महाराजांचा आपण जे मूर्ती बघतो महाराजांना देखील. जे ते शब्दामध्ये अनुभव सांगता येत नाही, तुम्ही स्वतः करून बघा, तुम्हाला अनुभव नक्कीच येईल. व्हिडिओ शेअर नाही केलात तरी चालेल, पण कोणाला तोंडाने ओरली तरी सांगा की ज्याला ह्या सेवेची गरज आहे, ज्याच्यापाशी मोठा फोन नाही, ज्याला हे व्हिडिओज बघता येत नाही, आपल्या घराचे आजूबाजू असो कोणी पण असो, त्यांना ही सेवा सांगा. त्याच्यातलं पुण्य तुम्हालाही मिळेल आणि त्यांचा पण आर्थिक परिस्थिती असो त्यांचे पण अडचणी दूर करण्यामध्ये आपल्याकडून थोडीशी मदत होईल. आपण करणारे कोणी नाहीत, करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा. स्वामी समर्थ महाराजच आहेत. ओरली सांगितलं तरी एकाचं कल्याण झालं ना तर आपलं कल्याण स्वामी समर्थ महाराज ब्रह्मांड नायक करतील. स्वामींची सेवा करा, सेवेकरी व्हा, सेवेकरी घडवा. ह्याहून जास्त अजून काय पाहिजे हो. काही चुकलं असेल तर माफी असावी. चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच थांबविते. भेटूया परत नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.